नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, विशेष शाही योजनेच्या निकषात बदल करण्यासंदर्भातील हा जी आर आलेला आहे आणि या जी.आर. नुसार आता नेमके काय बदल करण्यात आलेले आहे आणि आपल्या हप्त्यावर याचा काय परिणाम होईल तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल का आता आपल्या हप्त्यावर काय परिणाम होणार. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला जी.आर. दिसून येत आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे, विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत 19 जून 2026 हा जी.आर. आलेला आहे. परंतु अनेक जणांना हा जी.आर. माहिती नाही, तर या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. तर यासाठी जाऊया आपण खाली. तर बघा मित्रांनो, अगोदरचा जो काही जी.आर. होता दिव्यांग विभागाचा आणि विशेष सहाय्य योजनेचा, तर त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती, म्हणजे बरेच दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही. ज्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपातील दिव्यांग सर्टिफिकेट आहे, तर ते व्यक्ती हे विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही असं म्हटलेलं होतं. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे UDID कार्ड असणे गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांना लाभ मिळू शकणार नाही. तर अशा प्रकारचा अगोदरचा जी.आर. होता. तर आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्या सुधारणानुसार आता पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. तर बघा मित्रांनो, ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे की या जी.आर. नुसार ज्या दिव्यांग बांधवाकडे तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र होतं, तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. म्हणजे त्यांचं जे काही टेम्पररी UDID कार्ड आहे, तात्पुरतं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यावरच्या शेवटच्या तारखेपर्यंत, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट किती आहे किंवा पिरियड ऑफ व्हॅलिडिटी, त्याचा शेवटचा दिनांक किती आहे, तिथपर्यंत विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी अशी दिव्यांग बांधव पात्र ठरणार आहे. त्यामुळे आता ज्या दिव्यांग बांधवाकडे तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध असणार आहे, तर त्यांना सुद्धा त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपेपर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो अतिशय महत्वाचा एक जी.आर. आलेला आहे आणि या जी.आर. नुसार आता तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट असणारे हजारो दिव्यांग बांधव पात्र ठरू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्वाचा जी.आर. आलेला आहे आणि निश्चितच याचा फायदा अनेक दिव्यांग बांधवांना होऊ शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे विशेष सहाय्य योजनेबाबत विशेष सुधारणा किंवा बदल करण्यात आलेला आहे. मात्र ज्या दिव्यांग बांधवांना रेग्युलर या योजनेचा लाभ मिळतो, त्याचबरोबर जे निराधार बांधव आहे, त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहे, त्यांच्या लाभावर मात्र या जी.आर.चा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांना मात्र सरसगट त्यांचं जे काही अनुदान आहे तर ते रेग्युलरपणे मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा जी.आर. आलेला होता. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.